शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या सनातनी दहशतवाद या उल्लेखावरनं राजकारण तापलंय। आव्हाडांची ही भाषा हा हिंदू धर्माचा अपमान असल्याचं सांगत शरद पवार आणि सुप्रिया सुळे विधानाशी सहमत आहेत का असा प्रश्न नितेश राणेंनी केलाय। हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे आपण सविस्तर जाणून घेऊया। यूपीए सरकारने हिंदू आतंकवाद आहे, भगवा आतंकवाद आहे अशा प्रकारचा जो प्रचार आणि प्रसार केला होता हे उघड झालेलं आहे। सनातन धर्माने भारताचं वाटोळं केलं। गलिच्छ राजकारणासाठी तुम्ही आमच्या हिंदू सनातन धर्माला बदनाम कराल, सनातन धर्माची माफी मागितली पाहिजे। 2008 साली मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर भगवा दहशतवाद शब्दप्रयोग करणाऱ्या काँग्रेसवर भाजपानं टीकास्त्र डागलंय। त्यावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी प्रत्युत्तर दिलं। काँग्रेस प्रणित यूपीए सरकारने हिंदू दहशतवादाचा, भगव्या दहशतवादाचा जो खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता आणि निवडणुकीमध्ये अल्पसंख्याकांचं लांगुल चालन करण्याकरता हिंदू आतंकवाद आहे, भगवा आतंकवाद आहे अशा प्रकारचा जो प्रचार आणि प्रसार केला होता तो आज किती खोटा होता हे उघड झालेलं आहे। आतंकवादी कारवाया एका विशिष्ट धर्माच्या लोकांनी केल्या असेल तर ठीक आहे, तुम्ही तो आरोप करू शकता, किंवा तुम्हाला सनातनी म्हणायचं असेल, हिंदुत्ववादी म्हणायचं असेल तर म्हणा, भगवा या शब्दाचा वापर करू नका अशी माझी नम्र विनंती आहे माझ्या सहकार्यानं सुद्धा। आता ठीक आहे, लोक उलटसुलट आरोप करतात, माझं एवढंच नम्र म्हणणं आहे की आतंकवादाला कुठली जात नसते, धर्म नसतो। आतंकवादी हा खूनी असतो, मर्डरर असतो, आणि त्या मर्डररला भारताच्या कायद्याप्रमाणे शिक्षा झाली पाहिजे। पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर शिंदेच्या शिवसेनेने मुंबईमध्ये आंदोलन केलं। भगव्या दहशतवादावरून सुरू असलेल्या या राजकारणात शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा उडी घेतली आहे। त्यांनी सनातनी दहशतवाद असा शब्दप्रयोग करत लिहिलेल्या एक पोस्टवरून नवा वाद निर्माण झालाय। होय, सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल। सनातनी दहशतवादाचे अस्तित्व आजचं नाहीये, तर ते प्राचीन काळापासून आहे। भगवान बुद्धाला छळणारे हे सनातनी दहशतवादीच होते। बसवेश्वरांना मारणारे सनातनी दहशतवादीच होते। संत ज्ञानेश्वरांना छळणारे सनातनी दहशतवादीच होते। संत तुकारामांचा छळ करून त्यांच्या गाथा बुडवणारे सनातनी दहशतवादीच होते। छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारणारे, त्यांची हेटाळणी करणारे सनातनी दहशतवादीच होते। शत्रूशी हात मिळवणी करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा कट रचणारे सनातनी दहशतवादीच होते। महात्मा गांधी यांच्यावर अनेकदा हल्ले करणारे आणि प्रार्थनेला जाणाऱ्या निशस्त्र महात्म्यावर गोळ्या झाडणारे सनातनी दहशतवादीच होते। अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी झगडणारे नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करणारे सनातनी दहशतवादीच होते। गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या समाज सुधारणेच्या कार्याला संपवण्यासाठी त्यांना ठार मारणारे सनातनी दहशतवादीच होते। सनातनी दहशतवाद हा शब्द मागील हजारो वर्ष अस्तित्वात होता आणि पुढील हजारो वर्ष अस्तित्वात राहील। जोपर्यंत जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था आहे तोपर्यंत सनातनी दहशतवाद विसरताच येणार नाही। सनातन धर्म म्हणजेच हिंदू धर्म अशी गफलत करण्याचा काही जण प्रयत्न करतायत, त्या जाळ्यात अडकू नका असं आव्हाडांचं म्हणणं आहे। सनातन धर्माने भारताचं वाटोळं केलं। सनातन धर्म नावाचा धर्मच नव्हता। आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सनातन धर्माविरुद्ध पाऊल टाकत आणि त्यांच्यामुळे बदनाम झालेल्या हिंदू धर्माच्या याच्यात त्यांनी मनुस्मृती जाळली। हा मनूचा निर्माता हा सनातनी परंपरेतनं झालं। त्यामुळे सनातन धर्म आणि हे सनातनी विकृत आहेत हे म्हणायला कोणीच घाबरलं नाही पाहिजे। जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्ट नंतर महायुतीतले नेते आक्रमक झाले। नितेश राणेंनी हा हिंदू धर्माचा अपमान असल्याचं म्हटलंय। नितेश राणे काय म्हणाले? हिंदू दहशतवाद किंवा सनातनी दहशतवाद ही भाषा भारताच्या हिंदू आणि संत परंपरेला बदनाम करण्यासाठी तयार केलेली व्याख्या आहे। आधी सुशील कुमार शिंदे, मग पृथ्वीराज चव्हाण आणि आता जितेंद्र आव्हाड ती भाषा वापरतायत आणि हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत। जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याशी शरद पवार, सुप्रिया सुळे सहमत आहेत का? राष्ट्रवादी शरद पवार गटाची सुद्धा भूमिका हीच आहे का, हे त्यांनी स्पष्ट करावं। सनातनी दहशतवाद हा शब्द वापरणं म्हणजे आपल्या इतिहासाची, हिंदू परंपरेची आणि सामाजिक क्रांतीच्या प्रवाहाची थट्टा करण्याचा प्रकार आहे।
केवळ मतदारसंघ सुरक्षित करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचं वाटोळा करू नका अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. भाजपच्या इतर नेत्यांनी सुद्धा आव्हाड यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. कोणाला खुश करण्यासाठी विधान करताय? श्रावणाचा पवित्र महिना, साधू संतांपासून कोट्यावधी हिंदू समाज उपवास व्रत वैकल्य करतोय, अनुष्ठान करतोय. त्यांच्या भावना दुखावत आहात कशासाठी? गलिच्छ राजकारणासाठी तुम्ही आमच्या हिंदू सनातन धर्माला बदनाम कराल. ज्या नेत्यांनी हे वक्तव्य केलंय, नैतिकतेच्या भूमिकेतून त्यांनी हात जोडून सनातन धर्माची माफी मागितली पाहिजे. जितेंद्र आव्हाड हे नेहमी काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल वक्तव्य करून किंवा पोस्ट करून हे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. माझी त्यांना विनंती आहे की आज समाजामध्ये जी शांतता आहे ती टिकवून राहण्याकरता अशा पद्धतीचे कुठले कॉन्ट्रोवर्शियल वक्तव्य करू. भगव्या दहशतवादावरून सुरू झालेला हा वाद आता सनातनी दहशतवादापर्यंत जाऊन पोहोचलाय. या वादाचे आणखीही राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मराठी अमराठी वादासोबतच मालेगाव बॉम्बस्फोट निकालानंतरच्या हिंदुत्वाचा मुद्दा सुद्धा गाजणार हे या वादामधून स्पष्ट दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.